है कि एक एक एक्स्ट्रा खिलाड़ी हमारे कॉम बॉक्स में राब्ता कायम करे और हमारी कमेटी से विनती है कि हमारे कॉम बॉक्स में थोड़ा सा पानी का इंतजाम किया जाए। एक तरफ दर्शन रहेंगे, एक तरफ दर्शन तो जरूर है और एक तरफ रोनियल आएंगे। दर्शन और रोनियल इसी जोड़ी मैदान पर वसई कोलीवाला की जानिब से इस मैदान पर उपस्थित होती हुई नजर आएगी। लाजवाब क्रिकेट की मेजबानी आई है। मैच की शुरुआत होगी तो माइक्रोफोन पर एक बेहतरीन बुलंद आवाज के मालिक धनंजय पारिसर जी की आवाज आपके कानों तक पहुंचाई जाएगी। धन्यवाद। जावेद पुन्हा त्या मॅचच्या दिशेने सामन्याच्या दिशेने जातोय। महत्वाचा मॅच आहे या आजच्या रात्रीतील पहिल्या रात्रीतील आपण पाहिलं तर महत्वाचा मॅच जिथे वसई कोलीवाडाचा संघ आपण पाहतात आणि त्याच्या समोर अक्षय इलेव्हनचा संघ आहे। आज दोघांनी डॉमिनेट केलंय। सकाळच्या सत्रामध्ये अक्षय इलेव्हन देखील डॉमिनेट परफॉर्मन्स दाखवला होता। त्यानंतर त्यांना बाय मिळाली। बाय मिळाल्यानंतर हा संघ आता या मॅच मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। अक्षय इलेव्हन एक एक राखीव खेळाडू पाठवा। एक्स्ट्रा प्रतिनिधी आपण पाठवायचा अक्षय इलेव्हन। संतोष पहिलं षटक हाताळण्यासाठी संतोष यांच्यावरती जबाबदारी या ठिकाणी दिली जाईल। आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बॅटर एका बाजूला रॉनियल आणि दुसऱ्या बाजूला दर्शन आहेत। ही जोडी मैदानावरती आहेत। रॉनियल आणि दर्शन निर्णायक जोडी नेहमी राहिला वसईच्या कोलीवाडाच्या संघासाठी। तीच जोडी सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता इथून 18 बॉलचा खेळ 18 बॉल मध्ये किती धावसंख्येपर्यंत जाण्याचा मजल मारण्याचा प्रयत्न होईल याची चर्चा मैदानावरती रंगणार आहेत। संतोष यांना आपण पाहतायत। सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना खेळल्यानंतर तिथून आता या रात्रीच्या क्रिकेटमध्ये जवळपास घड्याळामध्ये 9 वाजण्याच्या सुमारास आपण सर्वजण आहोत। मॅचला सुरुवात। पहिला बॉल फटका छानरित्या खेळला। चेंडू मात्र आपण पाहिलं तर मिड विकेटला चाललाय। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये बॉलला फील्ड करतोय, फेकी करतोय आणि त्या ठिकाणी मात्र रोखण्यामध्ये यशस्वी झालेला आहे। एकच धाव येतात। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 रन। पहिल्या बॉलवरती सिंगल आहेत। ती सिंगल मात्र या ठिकाणी घेत असताना आपल्याला पाहायला मिळाले बॅटर रोनियल। 1 चेंडू 1 रन। वेगवान बॉल कट करण्याचा प्रयत्न, परंतु वेग जास्त असल्या कारणामुळे ते कट नाही करू शकले। दर्शन यांना पण पहिला 2 बॉलचा खेळ संपलाय। 1 धाव विकेट मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाहीत। पुढचा बॉल रेटम ओव्हर द विकेट। यावेळेचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा मिड ऑन पर्यंत जातोय। बॉल फील्ड करतोय, फेकी करेपर्यंत पुन्हा एकदा एका धावेवरती रोखलं जात आहेत। एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय आणि पहिल्या 3 बॉल नंतर धावसंख्या आहे 2। पहिल्या 3 बॉलचा खेळ संपलाय 2 धावा विदाउट लॉस वसई कोलीवाडा। उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहेत। संतोष पुन्हा एकदा ओव्हर द विकेट। सुंदर बॉल पाहायला मिळाला। वेगवान जलद गतीचा बॉल रोखण्यामध्ये आतापर्यंत संतोष यशस्वी होत आहेत। पहिल्या 4 बॉलचा खेळ जर पाहिलं तर पहिल्या 4 बॉल मध्ये धावा कमी येत असताना पाहायला मिळाला। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डॉट, तिसऱ्या बॉलवरती सिंगल आणि चौथा बॉल देखील आपण पाहिला तर डॉट स्वरूपाने मात्र मैदानावरती फेकला गेलाय। 4 बॉलचा खेळ संपला। धावा धावफलकावरती आहेत वसई कोलीवाडा संघाच्या 2 धावा। रेटम ओव्हर द विकेट षटकातील 5वा बॉल। फुलरले हाताळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी मात्र बॉलला खेळण्याचा प्रयत्न अटेम्प्ट केला गेला। 1 धाव मात्र पुन्हा एकदा पूर्ण होत असताना पाहायला मिळत आहे। धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जात असताना पहिल्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात त्या मात्र 3 धावा विदाउट लॉस। विकेटचं पतन नाही। 3 धावा धावफलकावरती लगावले गेल्यात। शेवटचा बॉल मैदानावरती येणं अजूनही बाकी आहेत। शेवटचा बॉल निर्णायक असणार आहे। पाहूया शेवटचा बॉल कशा प्रकारे हाताळला जाईल। लास्ट बॉल। शेवटचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न हवेमध्ये खेळला। झेलची संधी 3 खेळाडू येत आहेत पण कॅच त्या ठिकाणी मात्र नाही होऊ शकला। एकदा येतात एका धावेने संघाची धावसंख्या षटकाचा खेळ संपला मैदानावरती 1। पहिल्या षटकानंतर धावफलकावरती धावा आहेत वसई कोलीवाडा संघाच्या 4। ज्यावेळी दुसऱ्या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होईल सैरेबाईंचा गोड आवाज आपल्याशी पुन्हा जॉईन होतील। 1 षटक 4 धावा विदाउट लॉस।
पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। धन्यवाद धनंजय बाड़ी जी। संतोष ने एक लाजवाब स्पेल अपनी टीम के लिए। टीम की रंग संख्या 4 बिना कोई नुकसान के वसई कोलीवाड़ा टीम की। गेंदबाजी पर अक्षय आते हुए गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक पर है दर्शन। 12 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। पहले बल्लेबाजी का न्योता मिला है वसई कोलीवाड़ा टीम के लिए। वहां पर बल्लेबाजी का जलवा भी करना होगा। आउटसाइड पर गेंद को खेला। मिड विकेट पर खिलाड़ी दीप पर तैनात है। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करेंगे दूसरे की मांग होगी, मगर मना किया। एक ही रन से संतोष होना पड़ेगा। विकेट कीपर ने गलती की, उसका पूरा पूरा फायदा उठाया दोनों बैटर ने और इस 2 रन के साथ टीम की रन संख्या बढ़ती। रन संख्या होती हुई 6। देखिए थोड़ी सी गलतियां आपको महंगी साबित हो सकती है, क्योंकि उतना फायदा उठाया दोनों बैटर ने। देखा परखा कि थोड़े से सफल हुए वह खिलाड़ी और उसका फायदा उठाते हुए 2 रन को पूरा किया। 2 रन के साथ स्कोर में बढ़ती। इसको जाकर पहुंचता हुआ 6 बिना कोई नुकसान के वसई कोलीवाड़ा टीम का। अक्षय गेंदबाजी कर रहे अपनी टीम के लिए। दूसरा ओवर अपने लिए पहला ओवर फेंकते हुए। 11 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी। दर्शन स्ट्राइक पर, अगली गेंद के तैयार। आउटसाइड पर गेंद हवा में है। खिलाड़ी उस गेंद के लिए जा रहे हैं, मगर कैच बनेगा या गेंद निकल जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का निर्णय का इंतजार होगा। गेंद निकल जाएगी। 1 बॉल सी मारेगा बाहर। चौकार कमांडी जाए। दूसरी गेंद पर गेंद को बेच दिया डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। 4 रनों के लिए फरार होती हुई स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर और टीम की रन संख्या को पहुंचाया दर्शन ने 10 रनों पर। अक्षय अब थोड़े से महंगे साबित होते हुए नजर आए। 2 गेंदों का खेल हुआ। 6 रन खर्च किया गया अक्षय द्वारा। डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग, डीप फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। अगली गेंद दर्शन के लिए आती हुई। बेहतरीन गेंद थी। ऑफ स्टंप पर ड्राइव किया। गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई। जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता। दूसरे रन की मांग है। रनआउट का मौका बनेगा कि अंपायर का निर्णय का इंतजार होगा और यहां पर अंपायर ने थर्ड अंपायर को बिजी किया है। देखना होगा निर्णय क्या आएगा। बल्लेबाज को रुकना होगा या बल्लेबाज को जाना होगा। चलिए थर्ड अंपायर देखिए और निकाल इसका दीजिए हमारे ऑफिशियल अंपायर के लिए। एक लाजवाब अंपायरिंग सुबह से हमने देखी, नारंगी के तमाम सदस्यों ने की है और लाजवाब अंपायरिंग का अंजाम दिया है। चलिए बल्लेबाज सेफ है। नॉट आउट का कॉल आया है और 2 रन के साथ स्कोर में बढ़ती। इसको जाकर पहुंचा हुआ 12 रनों पर। 3 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ। क्या बेहतरीन रन विकेट है दोनों बल्लेबाजों के द्वारा। अब आने वाली 9 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है। 30 से 35 रन इस मैदान पर जोड़े जाएंगे वसई कोलीवाड़ा के बल्लेबाजों के द्वारा या फिर बैकअप किया जाएगा अक्षय 11 के गेंदबाजों के द्वारा। 30 से फरीद हाथ दूसरा सामना अपन बात है। ऑफ स्टंप की गेंद दी, ड्राइव किया। गेंद आती हुई लंगों पर। जब तक गेंद को फील किया जाएगा 1 रन आसानी से पूरा होता हुआ। इसको जाकर बोलता हुआ 13 रनों पर। 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। अक्षय की अगली गेंद ऑफ स्टंप पर आकर आउट साइड खेलना था। बैट का टो लगा। गेंद फाइन लेग पर ट्रैवल हो रही है। थर्डमैन के खिलाड़ी जाकर गेंद को फील कर पाएंगे। जब तक 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर। थ्रो आएगा विकेट कीपर के दस्तान में। इस 2 रन के साथ इसको जाकर पहुंचा हुआ 15 रनों पर। 5 गेंदों का खेल मैदान पर पूरा होता हुआ नजर आ रहा है। 7 गेंदों का खेल मैदान पर अभी भी आना बाकी है। सात गेंदों में कितने रन जोड़े जाएंगे, कितने रनों का योगदान इस मैदान पर दोनों बैटर वसई कोलीवाड़ा टीम के आने वाले बैटर दे पाएंगे या बैकअप कर पाएंगे ऑस्ट्रेलियन के गेंदबाज। स्कोर है 15। आखिरी गेंद आना बाकी। आउटसाइड खेलने के वेरिएशन था मगर ऑस्ट्रम के बाहर गेंद। वाइट का इशारा अंपायर द्वारा आता हुआ स्कोर में बढ़ोतरी होती हुई स्कोर जाकर पहुंचा हुआ 16 रनों पर। 7 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है। 25 से 30 रन जोड़े जाएंगे इस मैदान पर वसई कोलीवाड़ा के बल्लेबाजों के द्वारा।
अक्षय थोड़े से महंगे साबित हो रहे। पहली ओवर में 4 रन बने थे, उसके बाद टीम की बात कीजिए तो अभी तक 5 गेंदों में 12 रन अपने गेंदबाजी में दे चुके अक्षय। ऑफ स्टंप अगर खेलना चाहते थे, फील्ड से अंपायर का ये वाइड बॉल का इशारा है। अब आने वाली तमाम चलिए ओवर की समाप्ति। गेंद बल्लेबाज के शरीर पर, पैरों पर लगकर विकेट कीपर के दस्ताने में गई थी। और देखिए ये क्रिकेट का दिखाते हुए बल्लेबाज कि गेंद हमारे शरीर को छूकर विकेट कीपर के दस्ताने में गई। ये बेहतरीन क्रिकेट की इंतजार दिखाती हुई नजर आई बल्लेबाजों के द्वारा। ओवर नंबर 2 का खेल समाप्त। रंग संख्या 16-16। आने वाली आखिरी 6 गेंदों की कहानी क्या होगी, सुनते अगली जबानी हमारे सभी के बेहतरीन कमेंटेटर धनंजय पाटिल सर जी के द्वारा। क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील परिवारातर्फे पुरस्कृत केलेली स्पर्धा आणि नेहमी या स्पर्धेची क्रेज असते। आजचा पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाची पहिली रात्र आहे। आपण दिवस तर पाहिला, आजच्या दिवसातील एकूण 22 संघांनी आजच्या दिवसामध्ये सहभाग घेतला आणि त्यामधील सुरू असलेला महत्त्वाचा मॅच सध्या आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। शेवटचे 6 बॉल आहेत ते मात्र आता मैदानावरती शिल्लक आहेत। धावा धावफलकावरती बनवला गेला 2 षटकांनंतर 16 धावा 16। चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न सध्याच्या घडीला करतायत। पूल करण्याचा प्रयत्न एकदा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होता। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती होता, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे। फेकी चांगली झालाय, बॅटरला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल आणि धावचीच्या स्वरूपानं फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय। धावफलकावरती असताना धावा 17 वरती पहिला धक्का गॉन। खतरा जो आहे तो अगदी मैदानावरती निर्माण झाला होता। पहिली विकेट मैदानावरती आपण पाहिलं तर टीम वसई कोलीवाडा संघासाठी लगावत असताना आपण पाहिलेलं आहे। एका बाजूने जर आपण पाहिलं तर वसई कोलीवाडा, दुसऱ्या बाजूला अक्षय 11चा संघ आपण पाहतायत। यानंतर होणारा मॅच, चला 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या। संस्कृत 11 रायगड आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम वरोर वर्सेस संस्कृत 11 रायगड। वेलकम हेमेंद्र आपलं स्वागत। फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत। निर्धाव चेंडू आपण पाहू शकताय, डॉट बॉल येतो, डॉट बॉलने संघाची धावसंख्या आता फलकावरती 17 धावा 1 गडी बाद 2.2 चेंडूचा खेळ संपला गेलाय। 2.2 चेंडू, धावसंख्या 17 लॉस ऑफ 1 विकेट। पुढचा बॉल, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतात, पाठीमागे निघून चाललाय क्षेत्ररक्षक, जंप करतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतायत। सुंदर क्षेत्ररक्षण, फेकी त्या ठिकाणी मात्र होत असताना पाहायला मिळतात, परंतु घडलंय काय, फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातील यात काही शंका नाहीत। विकेट गमवावी लागेल, फलंदाज बाद। धावा जर पाहिला तर 18 लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2.3 ओव्हर्स। 2.3 चेंडूचा खेळ संपला, 18 धावा। थोडीशी धावसंख्या आता मंदावलेली पाहायला मिळते। त्याचं कारण मैदानावरती चांगली गोलंदाजी अक्षय 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। तीनही गोलंदाज चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले। सुरुवातीला संतोषचं पहिलं षटक खूप चांगलं होतं, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या मधल्या कालावधीमध्ये, पण तिसऱ्या षटकामध्ये ब्रेक लगावण्याचं काम सध्या मैदानावरती सुरू आहे। पायावरती बॉल आदळलाय, पंचांकडे अपील होत आहेत।
एक धाव तर घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. सिंगल मात्र घेतली जात आहेत. पंच या ठिकाणी सिंगल मात्र आपल्याला पाहायला मिळतात. लेग बायचा इशारा पंच घोषित करतायत आणि लेग बायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. एका धावेने लेग बायच्या स्वरूपाने धावसंख्या 19 धावा. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक. हवेमध्ये आहे फटका. स्वतः विकेट किपर चेंडूवरती जात आहेत. कॅच कॅरी केला जाईल. फलंदाजाला मात्र तंबूच्या दिशेने परतावा लागेल. तिसरा धक्का लागलाय धावफलकावरती असताना धावा 19 ला तिसरा विकेट बाद. बॉल शिल्लक आहे. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर रोखले गेलेले आहेत. 19 धावा. नवीन बॅटर ऑस्डन मैदानावरती दाखल होत आहेत. शेवटचा बॉलवरती कशा प्रकारे फेस करतील ऑस्डन हे पाहण्यासारखे असणार आहेत. धावा धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. एकूण धावा जर आपण पाहिलं तर 19 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. 19 धावा धावफलकावरती लगावल्यात. चला घाई करा. पुढील मॅच संस्कृत 11 रायगड आणि रायगडच्या अगेन्स्ट असेल वरोर. 2 बलाढ्य संघांदरम्यान पुढची मॅच पाहायला मिळेल. बिग फाईट संस्कृत 11 रायगड आणि वरोर मध्ये असेल. हाही सामना पाहूयात. या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? 19 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल जर आपण पाहिला तर पंच वाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. धावचीची संधी त्या ठिकाणी निर्माण झाल्या आहेत. वाईट आणि फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर येईल. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात. 20 रन ऑन स्कोर कार्ड. बॉल बाकी आहे. धावा धावफलकावरती 20 ला 4 विकेट. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक मात्र एक्झिक्युशन केलाय. कॅडो आहे लॉंग ऑनला. तो वेगाने बॉलवरती आलाय. एका धावेवरती समाधान आणि दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. धावसंख्या धावफलकावरती उभारलंय. वसई कोलीवाडा संघानं 21 आणि मैदानावरती रन करायचे आहेत. मॅचला जिंकण्यासाठी अक्षय 11 संघाला 22. 22चं लक्ष असणार आहेत आणि 22चं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल हे आपण पाहणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होईल पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जॉईन होतील झेरभाई यांचे गोड आवाज. शुक्रिया धनंजय बाड़ीसा जी. फिर से एक बार तमाम क्रिकेट प्रेमी तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है इस फन नाइट रात की बेहतरीन क्रिकेट डे नाइट क्रिकेट का महासंग्राम. किशन बाबूराव बाड़ीसा जी और
बाबूराव पाटिल सर जी, इनकी तमाम यादों में 25वां साल। 2 ऑफिशियल अंपायर। चला बैटर अक्षय टीम, बैटर को जल्द से जल्द मैदान के अंदर दाखिल करे प्लीज, आपसे हमारी विनंती है, क्योंकि थोड़ी सी गाई गरा मित्रांनो यानंतर अजूनही सामने आए आपल्याकडे। अब 18 गेंदे और 22 रनों को डिफेंड करना है वसई कोलीवाड़ा टीम को, और चेजिंग करना है इस मैदान पर अक्षय 11 टीम के लिए। एक छोटा सा लक्ष्य है। डे नाइट का क्रिकेट का महासंग्राम आप देख रहे हैं। आज पहला दिन, पहली रात, डे नाइट क्रिकेट का महासंग्राम। ऐसे लगातार 7 दिन का महासंग्राम डे नाइट का आपके सामने रहेगा। आज तो पहला दिन है, सोमवार का दिन, कल के दिन मंगलवार के दिन तमाम 20 टीमें इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरने आएगी। उसके बाद बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, ऐसे लगातार 6 दिन आप क्रिकेट का महासंग्राम फॉर्मेट देखेंगे। उसके बाद सभी क्वालिफाई रेस के मुकाबले, उसके बाद क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल, फाइनल के मुकाबले। इतवार की शाम किसके नाम लिखी जाएगी और दोस्तों किसके नाम पे ये किताब 25वें साल का लिखा जाएगा। कौन होगा वो चैंपियन, कि वो नया चैंपियन इस मैदान पर हमें मिलेगा, क्या फिर से वही दौरा टीम इस मैदान पर अपने खेल का जलवा बिखरेगी। सलामी जोड़ी मैदान पर और गेंदबाजी पर एक अनुभव गेंदबाज, जिन्होंने बहुत साल अपनी गेंदबाजी का जादू इस मैदान से लेकर पूरे मुंबई महाराष्ट्र में फेंका है, वैसे आयवन गेंदबाजी पर आते हुए नजर आएंगे। 18 गेंदों का खेल आना बाकी है। अक्षय टीम, आपका 12 मैन हमारे कॉम बॉक्स में राब्ता कायम करें प्लीज। गेंदे है 18, रन आने बाकी है 22, 22 का दरकार है। पहली गेंद को ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। 1 रन के साथ बल्लेबाजों ने अपने खाते को फेंका और रनआउट का मौका था आयवन के हाथों में। देखना होगा अंपायर का क्या निर्णय आएगा। कॉलिंग अच्छी थी वहां पर स्ट्राइक के बल्लेबाजों के द्वारा। कॉलिंग बहुत जरूरी है, क्योंकि क्या छूटा है या फिर मैदान के अंदर रनआउट के लिए आपको कॉलिंग बहुत जरूरी होती है, और बेहतरीन कॉलिंग के साथ इस मैदान पर बल्लेबाज बच गए। अंकित स्ट्राइक पर अंकित है। ऑस्टम अगर आउट साइड खेलना चाहते हैं, गेंद शरीर को लेकर गली थर्ड शॉर्ट टर्मन पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड करते खिलाड़ी, लेग बाय का इशारा अंपायर द्वारा। स्कोर में 32 को जाकर पहुंचता हुआ 2, आने वाली 16 गेंदें 20 रनों की दरकार अक्षय 11 टीम को यह मुकाबला जीतने के लिए। अगली गेंद अहमद द्वारा आउटसाइड खेलने गए, बैट पर गेंद लगी, बाद में विकेट पर, और यहां पर पहला बल्लेबाज कौन रनआउट के रूप में बच गए थे। उसके बाद एवन ने अपनी उंगली का जादू फेंका और बल्लेबाज को मैदान के बाहर। कमांड दीजिए। चला पुढचा मॅचचा टॉस। ओके, संस्कृती 11 रायगड संघानं टॉस जिंकलेला आहे आणि वरोर या 2 संघादरम्यान तो पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सध्या सुरू असलेली मॅच एका बाजूला अक्षय 11, दुसऱ्या बाजूला पण पाहिलं तर वसई कोलीवाडाचा संघ। आणि जरी भाई या मॅच मध्ये वसई कोलीवाडा संघाला मॅच जिंकायचं असेल, जास्तीत जास्त डॉट बॉल, त्यांना विकेट मात्र रेग्युलरली घ्यायचे आहेत, तर या मॅच मध्ये पकड निर्माण करू शकतात। दुसऱ्या बाजूला अक्षय 11ला हा मॅच जिंकायचा असेल तर मैदानावरती एकतरी बॅटर असा असायला हवा जो मैदानावरती थांबणं सध्याच्या कंडिशन मध्ये गरजेचं आहे। सही कहा धनंजय पाटिल आपने। इस मैदान पर एक बल्लेबाजों को रुकना होगा, एक साझेदारी वेट करनी होगी, और उस बल्लेबाजों में कौन सा बल्लेबाज रुककर बल्लेबाजी करेगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा। मगर आयवन गेंदबाजी में लाजवाब उंगली की जादू फेरते हुए नजर आएंगे इस मैदान पर, जिनके पास अनुभव है इस गेंदबाजी पर। इस मैदान पर से लेकर पूरे मुंबई महाराष्ट्र में अपनी गेंदबाजी का जादू फेंका है, और अनुभव गेंदबाज इस मैदान पर गेंदबाजी करते हुए। न्यू बैटर मैदान पर संतोष, न्यू बैटर मैदान पर दाखिल होंगे। आने वाली 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी, 20 रनों की दरकार है। एवन की अगली गेंद संतोष की लिए आती हुई, रिवर्स के अंदाज में खेले गए, विकेट कीपर बीट हुए, गेंद थर्ड मार्क पर ट्रैवल हो रही है। जब तक खिलाड़ी जाकर उस गेंद को कलेक्ट कर पाएंगे, 2 रन आसानी से पूरे कर जाएंगे दोनों बैटर, और इस 2 रन के साथ रंग संख्या में बढ़ी, रंग संख्या जाकर पहुंचती हुई 4 रनों पर। बाई का इशारा अंपायर द्वारा आया है।
अब गेंदे रहेगी इस मैदान पर 14-18 की दरकार है। विकेट कीपर ने गेंद को कलेक्ट करना चाहिए। मैंने कहा ना अपनी उंगली की जादू फेरने के लिए माहिर गेंदबाज आइवन इस मैदान पर गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं। 14 गेंदे 18 की दरकार है। इसको जाकर पहुंचा हुआ 4, एक विकेट के नुकसान पर अक्षय 11 टीम का। इसके बाद और एक बड़ा मुकाबला आपको देखने को मिल जाएगा। आइवन की अगली गेंद संतोष के लिए आते साथ रिवर्स खेलने का प्रयास था, बैट और गेंद का संबंध नहीं कर पाए। ऑफ स्टंप पर गेंद ऑन साइड को मोड़ा, गेंद मिडा पर जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन आसानी से पूरा कर जाएंगे दोनों बैटर। 1 रन के साथ टीम की रन संख्या जाकर पहुंची हुई 5। आने वाली 13 गेंदे हैं। 13 गेंदों में 17 रनों की दरकार है। ये गेंद दोनों टीमों के लिए विशेष होगी। स्ट्राइक पर बात की जाए तो इस मैदान पर अंकित स्ट्राइक पर रहेंगे। एवन की अगली गेंद के तैयार। बेहतरीन गेंद थी, पार में ड्राइव किया, गेंद लॉन्ग ऑन पर आती हुई ब्लॉकर में गेंद थी और गेंद को लॉन्ग ऑन पर खेलते हुए जब तक गेंद को फील्ड किया जाएगा 1 रन के साथ ओवर नंबर खेल समाप्त होता हुआ पहला। टीम की रन संख्या बनी है 6। 1 विकेट के नुकसान पर आने वाली 12 गेंदों का खेल आना बाकी। 12 गेंदों में इस मैदान पर 16 रनों की दरकार है। क्या होगा क्या नहीं, सुनते एक ब्रेक और ब्रेक में उसके बाद आते हैं मैदान के और धनंजय पालीसर जी के पास। कमांड दीजिए। येणारे बॉल मैदानावरती जर आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे। आयवन यांनी आपला संपूर्ण एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स मैदानावरती शेअर केला। पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर कमीत कमी धावा त्याने दिल्यात, 2 बाईकच्या स्वरूपाने, 1 लेगबायच्या स्वरूपाने आणि जवळपास 3 सिंगल या षटकामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळाली। पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। 12 बॉलचा खेळ शेष आहे, 16 धावांची गरज आहे। सरासरी मेंटेन करायची, इथून 8च्या सरासरीनं 16 धावा तुम्हाला मैदानावरती बनवायच्या आहेत। शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलाय, बॉल चाललाय फाईन लेगला, क्षेत्ररक्षक पाठलाग करतात बॉलचा, बॉल थांबेल का तर नाही थांबणार, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, फाईन लेग बाउंड्री क्लिअर करत असताना चौकार 4। मध्ये 12 धाव्यांची गरज आहे। कधी सामना आपण पाहिलं तर अक्षय 11च्या बाजूने, कधी सामना वसई कोलीवाडाच्या बाजूने। पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की थोडंसं बॅलन्सिंग क्रिकेट होतंय की काय। वसई कोलीवाडा ज्यावेळी आयवन आले, आयवननं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या, कमी धावसंख्येचा पाठलाग तिथे सुरू आहे आणि त्यावेळी तुमचा माइंडसेट, तुमचा अप्रोच हा क्रिकेटमध्ये नेहमी मायने ठेवणार असतो, ते मात्र आयवननं दाखवून दिलं। पण दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोठा फटका आलाय, पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल स्वीट शूटच्या माध्यमातून, स्वीट चौकार 4 धावा। थोडीशी बॅट वळवली, स्विच केला बॉल आणि स्विच हिट, रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट करत असताना चौकार मात्र त्या ठिकाणी खेचला गेलाय। 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत, संघाची एकूण धावा 14। आता बॉल जर पाहिलं तर 10 बॉल आहेत आणि रन कमी झाल्यात, 8 धावींची आता फक्त गरज राहिलेली आहे मॅच मध्ये। 10 बॉल 8, मोठ्या प्रकारे खेळायचा प्रयत्न, पुन्हा एकदा मात्र खूप छान स्ट्रोक खेळला गेला आहे। क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनचा, वाईड डिश मध्ये जातोय, बॉल अडवतोय, फेकी करतोय कॉर्नरच्या रिजन मधून, तोपर्यंत 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट। धावसंख्या धावफलकावरती 15, 15 धावा, 1 गडी बाद, 7 धावींची अजूनही मैदानावरती गरज आहे। 22चं टार्गेट हे मैदानावरती ठेवलं होतं वसई कोलीवाडा संघांनी अक्षय 11 संघासमोर। ओव्हर द विकेट, पुन्हा शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न, सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल का, आयवनची फेक मात्र पाहायला मिळतात, परंतु सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत। डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्या ठिकाणी आयवन करत होते, पण 1 धाव कंप्लीट। धावसंख्या धावफलकावरती 16, 16। 8 बॉलचा खेळ शेष, 6 धावींची गरज।
दोन्ही बॅटर चांगली कामगिरी करतात. अंकित 5 बॉलमध्ये 10, संतोष 3 बॉलमध्ये 2. अंकित आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग अंकितची यांची राहिलेली आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल आहे. पंच वळतायत, 2 हात हवेमध्ये फैलावतात आणि दर्शवतायत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 17. 17 धावा. मॅच जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर येणारे बॉल शेष आहेत 8 आणि 8 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 5 धावेंची गरज. 8-5. रेटम ओ द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू मात्र निघून जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक येत आहेत. 1 डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. रनिंग बिटवीन द विकेट देखील या 2 खेळाडूंमध्ये चांगली दिसते. अंकित आणि दुसऱ्या बाजूला संतोष मध्ये. जसं संतोषांना आपण गोलंदाजीवरती पाहिलं, अंकित यांना बॅटिंग लाईनअपवरती पाहिलं. आता हे दोन्ही खेळाडू एक चांगला ताळमेळ दर्शवत असताना आपल्या संघासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती 19च्या घरामध्ये जाऊन पोहोचले आहेत. मॅच जिंकण्यासाठी 3 धावेंची अजूनही गरज आहे. पुण्याचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिनिश केला जाईल का? तर यस, डेफिनेटली फिनिश केला जाईल. चौकारण हा सामना आणि अक्षय 11 या संघानं हा सामना आपल्या नावी केलेला आहे. अभिनंदन अक्षय 11. हार्ड लक टीम. वसई कोलीवाडा संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये जावं लागल्यात. येणाऱ्या पुढील वाटचालीसाठी वसई कोलीवाडा आपणास शुभेच्छा असतील आणि येणाऱ्या पुढील मॅचेससाठी अक्षय 11च्या संघास आपण देखील शुभेच्छा देऊयात. पुढचा मॅच होतोय, महत्वाचा मॅच आहे. एका बाजूला असेल संस्कृती रायगड आणि रायगडच्या अगेन्स्ट असेल टीम वरोर. ज्यावेळी मॅचला सुरुवात होईल या पुन्हा आपण ऐकूयात.